श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, सनातन धर्मात रक्षाबंधनाला विशेष महत्त्व आहे. भाऊ बहिणीच्या अटूट नात्यांचा हा सण आहे. यामध्ये बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि रक्षणाचे वचन मागते. यावेळी हा सण आणखीनच खास असणार आहे. यावेळी अनेक शुभ योगायोग घडत आहेत. भद्र काळात राखी बांधणे अशुभ मानले जाते. त्यामुळे 1 वाजल्यानंतर भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधावे. यामध्ये सर्वार्थ आणि रवी योग तयार होत आहे. यावेळी 19 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. 18 ऑगस्ट रोजी रात्री भद्र काळात प्रवेश होत आहे. 19 रोजी दुपारी 1 ते रात्री 8 वाजेपर्यंत राखी बांधता येईल. 4 भाग्यवान योगायोग. 90 वर्षानंतर यावेळी रक्षाबंधनात 4 शुभ योग तयार होत आहेत. राखी बांधणे खूप शुभ मानले जाते. वैदिक दिनदर्शिकेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग, रवी योग, शोभन योग आणि श्रवण नक्षत्र यांचा उत्तम संयोग होत आहे. हे स्वतःच खास आहेत. त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. भाद्र काळात राखी बांधत नाहीत. बहीण जी राखी आपल्या भावाच्या मनगटावर बांधते ती केवळ राखी नसून ती एक संरक्षणात्मक सूत्र आहे. ती आपल्या भावाला प्रत्येक हानीपासून वाचवते. त्यामुळे भद्र काळात हा धागा बांधणे अशुभ मानले जाते. त्यामुळे 1 वाजल्यानंतर भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधायला हवे. यामध्ये सर्वार्थ आणि रयी योग तयार होत आहे. यावेळी 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. 18 ऑगस्ट रोजी रात्री भद्र काळात प्रवेश होत आहे. 19 रोजी दुपारी 1 ते रात्री 8 वाजेपर्यंत राखी बांधता येईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.